डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण गल्लीतील गोमांस प्रकरणाचा उलगडा। 15 दिवस पोलिसांना चकवा, अखेर खाकीचा धाक। ब्राह्मण गल्लीत गोमांस फेकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, 15 दिवसानंतर बुरखाधारीला अटक। 27 मे 2026 रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात घडलेल्या एका संवेदनशील घटनेने संपूर्ण शहराचे समाज मन हादरले होते। शहरातील गजबजलेल्या माळीवाडा परिसरातील ब्राह्मण गल्लीमध्ये रात्रीच्या सुमारास एका बुरखाधारी व्यक्तीकडून पिशवीतून संशयास्पद वस्तू फेकण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। तपासाअंती त्या पिशवीमध्ये गोमांस असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात यंत्रणेला यश आले। दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठाकले होते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती बुरख्यामध्ये असल्याने ती महिला आहे की पुरुष याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते। तर या घटनेमागे कोणतेही कटकारस्थान तर नाही ना, अशी ही चर्चा शहरात रंगली होती। विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील नागरिकांनीही या घटनेचा निषेध करत दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना कोणत्याही धर्माचा पाठिंबा नसल्याची भूमिका अनेकांनी व्यक्त केली होती। अखेर तब्बल 15 दिवसांच्या अथक तपासानंतर कोतवाली पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत महिलेला ताब्यात घेत अटक केली। या कारवाईमुळे शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला असून या प्रकरणातील नेमके कारण आणि उद्देश काय होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास पथकाच्या प्रयत्नांची माहिती दिली असून समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा देखील इशारा दिलाय। धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो। अशा संवेदनशील घटनांमध्ये नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे।